लातूर जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे। पावसाभावी शेतातील उभी पिकं करपू लागली असून आता शेतकऱ्यांवर पिकं वाचवण्यासाठी विकतचं पाणी घेण्याची वेळ आली आहे। चाकूर तालुक्यातील दाबक्याळ गावामध्ये शेतकरी मैनुद्दीन शेख यांनी 1 एकरात टोमॅटोची लागवड केली, मात्र पाऊस नाही आणि बोरचं पाणीही आटलं। अखेर टोमॅटोचं पीक वाचवण्यासाठी त्यांनी टँकरनं पाणी विकत घेण्याचा निर्धार केला। टँकरमधील पाणी घागर, बादली आणि मगाच्या सहाय्यानं प्रत्येक झाडापर्यंत पोहोचवलं जात आहे। या कष्टात संपूर्ण कुटुंबही खांद्याला खांदा लावून उभं राहिलंय। एकीकडे वाढता खर्च, दुसरीकडे पावसाची प्रतीक्षा, अशा दुहेरी संकटातही पीक वाचलं पाहिजे, यासाठीच या शेतकऱ्याची धडपड सुरू आहे। टँकरनं पाणी टाकू लागलो, ती आता किती खर्च येते त्याचं काही सांगता येणार साहेब। आता बोलायचं काही राहिलंच नाही आणि बोलू बी नाही आम्ही, अशा गोष्टी झाल्यात। एवढं संकटात आम्ही शेतकरी आहोत आणि निसर्गानं काही साथ दिलीच नाही। निसर्गानं साथ दिली असती तर आम्ही आम्हाला पाळी आलीच नसती। आणि दुसरी गोष्ट काय साहेब, मी पीक कर्ज घेतलो। पीक कर्ज घेतल्यानंतर माझं काही अनुदान वगैरे काही जमा झालं ती पीक कर्ज फेडल्यानंतर मग हे काय ते तुमचं अनुदान घेऊन जा असं साहेबांनी म्हणल्यावर माझं तिथं हीच होऊन गेलं साहेब। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।